नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यामध्ये अनेक आजार डोकं वर काढतात आणि याला कारणं बरीच असतात की दूषित पाणी आहे, डास आहे, अस्वच्छता आहे. याच्यामुळे बरेचसे आजार होत असतात. पण आपण वैयक्तिक पातळीवर थोडीशी काळजी घेतली तर हे आजार आपण टाळू शकतो. तर आपण ही काळजी नेमकी काय घ्यायला हवी हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार डॉक्टर, मला सांगा की पावसाळ्याच्या काळात जे आजार होत असतात तर ते आजार होण्याची सगळ्यात जास्त शक्यता कुठल्या व्यक्तीला असते, म्हणजे कुठल्या व्यक्तीने पावसाळ्यात जास्त काळजी घेण्याची गरज असते? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. सगळ्यांनाच धोका असतो, पण जास्त धोका कोणाला? तर त्यामध्ये पहिला आहे लहान मूल, ज्यांचं वय 12 वर्षापर्यंत आहे त्या मुलांना धोका आहे. दुसरं आहे ज्येष्ठ नागरिक जे 60च्या वर आहेत. तिसरं आहे गर्भिणी. आणि चौथं महत्वाचं आहे जे किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत, ज्यांचे किडनी 4th और 5th स्टेजमध्ये आहेत. किडनीचा आजार, हार्टचा आजार आहे, कॅन्सरचा आजार आहे, ज्यांची इम्युनिटी कमी झालेली आहे. या आजारामुळे इम्युनिटी कमी होत असते. त्यामुळे हे 4 व्यक्ती जे आहे ना फार काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जे आजारी आहेत ते, ज्येष्ठ नागरिक 2, गर्भिणी 3 आणि लहान मुलं, ह्या चौघांनी खूप काळजी घेतली पाहिजे. तर त्यांचं ते हॉस्पिटलायझेशन टाळता आलं पाहिजे. कारण हॉस्पिटलायझेशन झालं की मग त्याचा फायद्यापेक्षा नुकसान जास्त होतं. त्यामुळे शारीरिक, वैयक्तिक, आर्थिक हे सगळं नुकसान टाळण्यासाठी ही थोडीशी जरी काळजी घेतली तर त्यांचा बराचसा फायदा होतो. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की पावसाळ्यात कुठल्या व्यक्तींनी जास्त काळजी घ्यायला हवी, पण वैयक्तिक पातळीवर आपण नेमकी काय खबरदारी घेऊ शकतो की जेणेकरून आजार आपल्याला होणार नाही? खरे, आता पावसाळा असल्यामुळे सगळीकडे नुकसान तर खूपच असतं, वातावरण वेगळं असतं. पण त्यातल्या त्यात पहिले आपण स्वतःची काळजी काय घेतली, जे आपल्या हातात असतं ते तरी घेतलं पाहिजे. बाहेरचं वातावरण आपण बदलू शकत नाही, बाहेरचे गटार आपण बदलू शकत नाही, पण स्वतःची वैयक्तिक काळजी कमीत कमी 2 वेळा हात स्वच्छ धुतले पाहिजे. एवढी जरी काळजी घेतली, एक तर शौचानंतर, एक जेवणापूर्वी किंवा नाश्ता करण्यापूर्वी, कुठल्याही गोष्टीच्या वेळेस आपल्या हाताचा आणि तोंडाचा ज्यावेळेस स्पर्श होतो त्यावेळेस हात स्वच्छ धुतले पाहिजे, व्यवस्थित धुतले पाहिजे. एवढी जरी काळजी घेतली तरी बरेचसे 25% आजार आपण टाळू शकतो. डॉक्टर, तुम्ही वैयक्तिक खबरदारी काय घ्यायची याविषयीची माहिती सांगितलीत, पण आपण जेव्हा घरी खूप जण एकत्र वावरत असतो तर अशा वेळी पावसाळ्यातले जे होणारे आजार आहेत ते होऊ नये म्हणून आपण काय नेमकं करायला हवं? कसं आहे की हा फार महत्वाचा भाग आहे. हवामानाचा परिणाम घराच्या बाहेरही असतो आणि घरातही असतो. बाहेरचा परिणाम आपल्या हातात नाही, पण आपलं वैयक्तिक आणि स्वतःच्या घराची काळजी घेऊ शकतो आपण. आपल्या घराच्या काळजीमध्ये जिथे आर्द्रता असेल, जिथे ह्युमिडिटी असेल ते चांगलं नाही. त्यामुळे आर्द्रता कमीत कमी पाहिजे किंवा 0 पाहिजे. दुसरं म्हणजे व्हेंटिलेशन, हवा चांगली आली पाहिजे. आपले दारं खिडक्या हे मोकळे पाहिजेत, त्यामुळे हवा स्वच्छ येत जाईल. आणि जिथे पाणी आहे, बाथरूम मध्ये आहे, किचन मध्ये आहे, ह्या सगळ्या कोरड्या ठेवल्या पाहिजेत. दुसरं जिथे आपला हात नेहमी नेहमी स्पर्श होत असतो, जिथे तिथे घराचा दरवाजा आहे, हँडल आहे, कपाडाचा दरवाजा आहे, तो भाग स्वच्छ ठेवला पाहिजे. कारण त्यातून जे जंतू येण्याची शक्यता आहे ते पोटामध्ये जाऊ शकतात, श्वासातून फुफ्फुसामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे ह्या ज्या भागाला आपला स्पर्श जास्त होतो ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. म्हणजे घराचं एक किचन भाग, एक टेरेस भाग आणि घर, हे 3 भाग आहेत. आणि जिथे पाणी जमा ठेवलेलं आहे, नर्सरी आहे, इनप्लांट आहे किंवा त्यांच्यासाठी पाणी जमा आहे, ते पाणी साचल्यामुळे मच्छर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते पाणी अल्टरनेट डे बदललं तर फार चांगलं राहील. मनी प्लांट करायला काही हरकत नाही, पण ते पाणी अल्टरनेट डे बदललं पाहिजे. पाणी अल्टरनेट डे बदलायचं. किचन ड्राय ठेवलं पाहिजे, बाथरूम ड्राय ठेवलं पाहिजे, हॉल ड्राय ठेवलं पाहिजे. जिथे लिकेज आहे ती लिकेज बंद केला पाहिजे. थोडक्यात म्हणजे आर्द्रता 0 पाहिजे आणि व्हेंटिलेशन चांगलं पाहिजे.
घरामधली काळजी काय घ्यायची तुम्ही सांगितलीत, पण आपण जेव्हा घराबाहेर जात असतो तर तिथल्या अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात, तर मग अशा वेळी काय करायचं, कशी खबरदारी घ्यायची? जास्तीत जास्त हा धोका जो आहे ना मुलांना खूप असतो. जे मुलं 5 वर्ष ते 12 वर्षाची मुलं असतात, पाण्यात खेळत असतात, त्यांना ते एक आनंद घेण्याचा हे असतो, पण त्या पाण्यामध्ये जंतू असतात आणि त्या जंतूचा परिणाम फूटमधून तळपायामधून आपल्या शरीरामध्ये होऊ शकतो. एक दुसरं म्हणजे बेर फुटानेच गेलं, एखादा डायबिटीस पेशंट आहे, त्याला थोडी जखम आहे, तर ती सुद्धा बेर फुटाने चालू नये. चाललं तरी त्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आल्यानंतर त्याचा स्वच्छ धुतला पाहिजे, ड्राय केला पाहिजे, ही सगळी काळजी घेतली पाहिजे. बाहेर म्हणजे जेवढं पावसापासून संरक्षण करता येईल तेवढं केलं पाहिजे. पण जे इन्फेक्शनचे सोर्सेस आहेत, ज्या जंतू आत जाण्याचे जे सोर्सेस आहेत, तळपाय आहे किंवा त्यातून प्रोटेक्शन मिळवलं पाहिजे. त्यामुळे हे बाहेरून जेवढं प्रोटेक्शन होईल तेवढे इन्फेक्शनचे चान्सेस, जेवढे जंतू आत शरीरात जाण्याचा प्रवेश करण्याची शक्यता आहे तेवढी कमी होते. एवढी काळजी खबरदारी घेतली तर फायदा होतो. आपण सगळी कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे घरात, घराबाहेर किंवा वैयक्तिक पातळीवर काय खबरदारी घ्यायला पाहिजे हे तुम्ही सांगितलं, पण मग पावसाळ्यातला आपला आहार कसा असायला हवा? हा सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय, हे सगळं जरी वातावरण असलं त्याचे एक 50%च रोल आहे. 50% रोल जो आहे खरा डाएटवर आहे. आणि ह्या वातावरणाचा परिणाम असा होतो की टेम्पटेशन होतं. बाहेर पडले की थोडंसं जे स्ट्रीट फूड असतं ते खावंसं वाटतं. तळलेलं असतं, सँडविच असते, ही असते. उलट हे सगळं जे उघडं असतं त्यामुळेच आजार होतात, त्यामुळेच फूड पॉइझनिंग होतं. समजा टेम्पटेशन होत असलं, हे जर घरी केलेलं असेल तर एखाद्या चालू शकेल, पण ते सुद्धा चांगलं नाही. कारण ह्या सीझन मध्ये तुमची जी डायजेस्टिव्ह फायर आहे, जी पचन संस्था आहे, जी पचनाची जी प्रक्रिया आहे ती स्लो डाऊन झालेली असते. जे 100च्या स्पीडने जे 80च्या स्पीडने झाले, त्यामध्ये जर आपण ओव्हर इटिंग केला तर जास्त आजारी पडाल, तेवढेच पॉयझन तयार होते. त्यामुळे स्ट्रीट फूड अवॉइड केलं पाहिजे. तुम्हाला तळलेलं खायचं आहे, घरचं खायचं, घरी खाल्लं पाहिजे आणि प्रमाणापेक्षा थोडंसं कमी जेवलं पाहिजे. म्हणजे जी जेवणाची वेळ आहे, सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं लंच आणि डिनर, यामध्ये पर्टिक्युलरली डिनरमध्ये 20% जर डिनर कमी केलं तरी खूपशी समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे जे साधे आजार आहेत, व्हायरल आजार आहेत, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, आणि हे आजार आल्यानंतर 15 दिवस त्या व्यक्तीची प्रोडक्टिव्हिटी जाते. म्हणजे 15 दिवस तो काही कामच करू शकत नाही. तर 15 दिवस एक व्यक्ती काम करत नसेल तर त्याचं कुटुंबाचं नुकसान, व्यक्तीचं नुकसान, देशाचं नुकसान होतं. त्यामुळे खबरदारी घेणे हीच खरी जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाची, असं मला वाटतं. धन्यवाद डॉक्टर. तुम्ही सांगितलं की आपण खबरदारी घेतली तर अनेकसे आजार आपल्याला टाळता येतील आणि आपले हॉस्पिटलायझेशन आहे त्याची वेळ येणार नाही. आणि तुम्ही जी सगळी माहिती सांगितली ती खरंच खूप उपयुक्त होती आणि प्रेक्षकांनी हे छोटे छोटे टिप्स जरी फॉलो केल्या तरी बरेचसे आजार आपल्याला टाळण्यासाठी मदत होईल. तुम्ही सगळी ही माहिती सांगितली त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला समजा हेल्थ कट्टामध्ये कुठला विषय डिस्कस व्हावा असं वाटत असेल तर विषय सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता. आणि सगळ्या प्रेक्षकांना मी असं आवाहन करेन की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक प्रश्न विचारलाय, तर त्या प्रश्नाचं उत्तर एका मोबाईल नंबरवर तुम्हाला कळवायचंय. तो मोबाईल नंबरही आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय आणि जो कोणी या प्रश्नाचं योग्य उत्तर देईल तर त्याला डॉक्टर व्यंकटेश जोशी यांचं 10 मिनिटाचं फ्री कन्सल्टेशन मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ही संधी अजिबात गमावू नका. धन्यवाद.